नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली फॉर्च्यून 500 कंपन्यांच्या प्रमुखांची भेट. अनेक राष्ट्रप्रमुखांशी केली चर्चा. हज यात्रा चेंगराचेंगरीतल्या मृतांमध्ये 14 भारतीय नागरिकांचा समावेश. 13 जखमी भारतीयांवर उपचार सुरू. त्याग, समर्पण, बंधुभावाची शिकवण देणारा ईद उल जुहाचा सण राज्यासह देशभरात साजरा. सिंहस्थ कुंभमेळ्यातल्या शाही स्नानाची अखेरची पर्वणी. त्र्यंबकेश्वर इथं विक्रमी गर्दी. आणि एकात्मिक मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती अंत्योदय योजनेच्या माध्यमातून साजरी. आणि आता बातम्या विस्ताराने. आगामी काळात भारताला संरक्षण सामुग्रीचं उत्पादन वाढवण्याबरोबरच इलेक्ट्रॉनिक्स, नवीनीकरणीय ऊर्जा इत्यादी क्षेत्रांमध्ये प्रगती करायची आहे. येत्या 2022 पर्यंत 5 कोटी घरं बांधायची आहेत. घराघरापर्यंत ब्रॉडबँड पोहोचवायचं आहे. ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतात अधिकाधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतल्या उद्योग क्षेत्रातल्या दिग्गजांना केलं. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अडचणीचे ठरणारे निर्बंध शिथिल करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. फॉर्च्यून 500 कंपन्यांच्या प्रमुखांची मोदी यांनी भेट घेतली. सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी बौद्धिक संपदा अधिकाराची आवश्यकता असून या हक्काच्या रक्षणासाठी भारत वचनबद्ध आहे, असं मोदी यांनी सांगितलं. प्रसारमाध्यमं आणि संपर्क क्षेत्रातल्या वरिष्ठ व्यावसायिकांची चर्चा करताना ते बोलत होते. सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग असून आपला समाज तंत्रज्ञानाधिष्ठित आहे, असं ते म्हणाले. कॉमकास्ट, टाइम वॉर्नर, डिस्कव्हरी, सोनी, इप्सन, डिझने, 21st सेंचुरी फॉक्स, लॉकहीड मार्टिन, ब्लूमबर्ग इत्यादी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी चर्चेत भाग घेतला. पंतप्रधान मोदी यांनी गियानाचे राष्ट्रपती डेव्हिड ग्रँजर तसंच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली. सौदी अरेबियात मीना इथं हज यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी होऊन काल झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 717वर पोहोचला असून या दुर्घटनेत 850हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 14 भारतीय नागरिकांचा समावेश असून 13 भारतीय जखमी झाल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. जखमी झालेल्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं भारताच्या जेद्दा इथल्या असलेल्या वकिलातीनं कळवल्याचं स्वराज यांनी सांगितलं. मक्का शहराच्या बाहेर असलेल्या मीना इथल्या रस्ता क्रमांक 204वर ईदच्या निमित्तानं भाविकांची गर्दी उसळली होती. या ठिकाणी असलेल्या 3 भव्य खांबांपाशी सैतानाला दगड मारण्याची परंपरा पाळली जाते. या प्रसंगी चेंगराचेंगरी झाल्याचं सौदी नागरी संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं. यंदा सुमारे 1.5 लाख भारतीयांसह 20 लाख भाविक हज यात्रा करत आहेत. हज यात्रेच्या इतिहासातली ही आतापर्यंतची दुसरी मोठी दुर्घटना आहे. यापूर्वी 1990 मध्ये अशाच प्रकारच्या चेंगराचेंगरीत 1426 भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यागाची शिकवण देणारा ईद उल जुहा हा सण आज राज्यासह देशभरात पारंपरिक हर्षोल्लासात साजरा केला जातोय. मशिदी आणि ईदगाह या धार्मिक स्थळांमध्ये आज पहाटेच नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण देशातल्या सर्व धर्मांना आणि समुदायांना एकत्र आणून एकतेची भावना वृद्धिंगत करतो, अशी राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. तर जीवनात सत्य आणि दयेची शिकवण रुजवण्यासाठी ईद प्रेरणादायी ठरावी अशी अपेक्षा उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी व्यक्त केली आहे. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ईद उल जुहा हा सण मानवी जीवनातील त्याग आणि स्मरण या उदात्त मूल्यांचं स्मरण देतो. हा सण सर्वांच्या जीवनात समृद्धी आणो, असंही राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मुंबईत माहीम इथल्या दर्ग्यामध्ये ईद निमित्त नमाज अदा करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. औरंगाबाद शहरातल्या ईदगाह मैदानावर आज सकाळी मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. यावेळी मौलाना यांच्यासह सर्व मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. पुण्यातही पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्ता धनकवडे, मुस्लिम फेडरेशनचे अध्यक्ष रशीद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण करण्यात आलं. मक्का इथं मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन, राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक समाजामध्ये एकोपा एकात्मतेची भावना ठेवावी, हा संदेश ईदच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना आणि हिंदू बांधवांना मी देतो। आणि एक चांगलं वातावरण आणि आदर्श पुणे शहरामध्ये आपण ठेवलेला आहे, तोच आदर्श महाराष्ट्रामध्ये आणि देशभर राहिला पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त करतो। विशेषतः मुस्लिम समाजाच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारने योजना आखलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। लातूरमधल्या बार्शी इथं ईद निमित्तानं सामुदायिक नमाज अदा करण्यात आली। यावेळी मौलाना इस्माईल कासमी यांनी ईदच्या नमाजाचं महत्त्व विशद केलं, तसंच मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। जळगावमध्ये बकरी ईद निमित्त सामुदायिक नमाज अदा करण्यात आली। देशात शांतता आणि सुख समृद्धी नांदावी अशी मौलाना यांनी प्रार्थना केली। पारंपरिक पद्धतीनं साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदला यावेळी मोठ्या जनावरांचा बळी देणार नसल्याचा निर्धार अकोल्यातल्या मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करताना केला। कोल्हापूर, इचलकरंजी शहरासह जिल्ह्यात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। कोल्हापुरात मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर तसंच इचलकरंजी इथल्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आणि त्यानंतर एकमेकांना शुभेच्छा दिल्या। नागपुरातही बकरी ईद मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली। मोमीनपुरा इथल्या मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या। या ईद सणाचं महत्त्व सांगत आहेत पत्रकार खलील गिरकर। या ईद सणाचं महत्त्व सांगतायत पत्रकार खलील गिरकर, आपण ऐकूयात। काही कारणांनी संपर्क होऊ शकत नाही। सिंहस्थ कुंभमेळ्यातल्या अंतिम आणि तृतीय त्यांच्याशी संपर्क झालेला आहे, पुन्हा एकदा ऐकूया। या ईद सणाचं महत्त्व सांगतात आपल्याला पत्रकार खलील गिरकर। ईद उल अजहा याला बकरी ईद म्हणून ओळखली जाते। अल्लाहच्या मार्गात केलेल्या बलिदानाचे व त्यागाचे प्रतीक म्हणून ही ईद ओळखली जाते। इस्लामचे प्रेषित हजरत इब्राहिम यांनी आपल्या एकुलता एक मुलाचे हजरत इस्माईल यांचे अल्लाहच्या मार्गात बलिदान दिले होते, त्याचे स्मरण म्हणून ही ईद साजरी केली जाते। असे म्हटले जाते की हजरत इब्राहिम यांच्या स्वप्नात त्यांना अल्लाहद्वारे ईशा आज्ञा झाली की त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे अल्लाहच्या मार्गात बलिदान करायचे आहे। हजरत इब्राहिम यांनी काडीचाही वेळ न दवरता तसे करण्यास आपली मंजुरी दिली आणि प्रत्यक्षात जेव्हा हजरत इस्माईल यांचे बलिदान करण्याची वेळ आली त्यावेळी अल्लाहने देवदूतांच्या माध्यमातून त्या मुलासाठी बोकड अवतरित केला अशी आख्यायिका आहे। याचे स्मरण म्हणून पूर्ण जगभरात ही साजरी केली जाते। आपल्याला आवडती व अत्यंत प्रिय असलेली वस्तू किंवा वाची अल्लाहच्या मार्गात दान करणे किंवा त्याचे अल्लाहसाठी बलिदान करणे याचे प्रतीक ही ईद आहे। या ईद मध्ये जी कुर्बानी दिली जाते, बोकडाची किंवा उंटाची कुर्बानी दिली जाते, त्याचे समान 3 हिस्स्यात वाटप करावे लागते। एक हिस्सा कुटुंबियांसाठी, दुसरा हिस्सा मित्र परिवारासाठी आणि तिसरा हिस्सा समाजातील गोरगरीब जनतेसाठी द्यावा अशी सक्ती आहे। ज्यांची सांपत्तिक स्थिती चांगली आहे त्यांनी कुर्बानी द्यावी असे बंधनकारक आहे। धन्यवाद सर माहितीबद्दल। वळूया पुढच्या बातमीकडे। सिंहस्थ कुंभमेळ्यातल्या अंतिम आणि तृतीय पर्वणी शाही स्नानाला आज नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर इथं कुशावर्त स्थानावर पहाटे सुरुवात झाली। या पर्वणीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांचं आगमन कालपासूनच सुरू झालं आहे। त्र्यंबकेश्वर इथल्या नील पर्वताच्या दिशेनं सुमारे 10,000 शैव महंतांच्या मिरवणुकीला पहाटे 3:45च्या सुमाराला सुरुवात झाली। नियोजनानुसार पंचदशनाम जुना आखाडा कुशावर्ताच्या दिशेनं गेल्यानंतर इतर आखाडे मार्गस्थ झाले। ही मिरवणूक बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा अनेक भाविक जमा झाले होते। पहाटे 3 पासून दुपारी 12 पर्यंत
कुशावर्त ते त्र्यंबकेश्वर मंदिर साधू महंतांसाठी आणि त्र्यंबकेश्वरमधल्या 10 आखाड्यांसाठी राखीव आहे. त्यानंतर ते भाविकांसाठी खुलं होणार आहे. कुंभ पर्वाची अखेरची पर्वणी लक्षात घेता आज भाविकांची विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज आहे. या दृष्टीनं नाशिकमध्ये संपूर्ण नियोजन आणि चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून प्रशासनही सज्ज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या पर्वणीला उपस्थित राहण्यासाठी मध्यरात्रीच कुशावर्त इथं दाखल झाले. कैलास मानसरोवरातून आणलेल्या तीर्थाचं त्यांच्या हस्ते कुशावर्तात जलार्पण करण्यात आलं. यावेळी मुंबईतल्या चीनच्या वाणिज्य दूतावासातले अधिकारी तसंच कुंभमेळ्याचे प्रभारी मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे उपस्थित होते. आजच्या या पर्वणीबरोबरच कुंभमेळ्यातलं मुख्य पर्व संपत आहे. पण कुंभमेळा वर्षभर सुरूच राहील. नंतर हा योग पुन्हा 12 वर्षांनी येणार असल्यानं या तीर्थक्षेत्री भाविक वर्षभर येत राहतात. रुग्णाच्या मृत्यूमुळे संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्यानं मुंबईतल्या केईएम रुग्णालयातल्या सुमारे 1200 निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. डेंग्यूच्या 10 वर्षीय रुग्णाला काल रात्री केईएम रुग्णालयात अतिदक्षता कक्षामध्ये जागा मिळू न शकल्यानं सामान्य कक्षामध्ये दाखल करण्यात आलं. परंतु या रुग्णाचा रात्री 1:30च्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी संतापाच्या भरात कामावर हजर असलेल्या 3 डॉक्टरांना लोखंडी सळ्यांनी मारहाण केली, अशी माहिती मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टर संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर अमित लोमटे यांनी दिली. या प्रकरणी प्रथम माहिती अहवाल दाखल करेपर्यंत तसंच आरोपींना अटक होईपर्यंत संप चालू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. रुग्णालय प्रशासनानं तसंच पोलिसांनी आपली दखल घेतली नाही, असा आरोप डॉक्टर लोमटे यांनी केला. मारहाण झालेल्या जखमी डॉक्टरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत आजपासून 2 ऑक्टोबर दरम्यान देशभरात सुरू होणाऱ्या कर्जपुरवठा मोहिमेचा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते आरंभ झाला. या मोहिमेद्वारे देशभरातल्या छोट्या मोठ्या व्यापार आणि उद्योग समूहांना बँकांतून कर्जपुरवठा केला जाणार आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात जेटली यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्र देण्यात आली. सर्व सार्वजनिक, स्थानिक, ग्रामीण तसंच खासगी बँकांना चालू आर्थिक वर्षात लघु आणि मध्यम उद्योगांना 1,22,000 कोटी रुपये तर सूक्ष्म उद्योगांना 10 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्याचं बँकांचं उद्दिष्ट आहे. दरम्यान अरुण जेटली मुंबई दौऱ्यावर येणार असून येत्या सोमवारी सकाळी सेबीच्या कार्यक्रमात आणि त्यानंतर इंडियन बँक्स असोसिएशनच्या 68व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मेक इन इंडिया उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून या उपक्रमांतर्गत अनेक ठोस कामांची पूर्तता झाली असल्याचं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी म्हटलं आहे. भारतीय इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स कारखानदारांच्या वार्षिक बैठकीत ते आज मुंबईत बोलत होते. मेक इन इंडिया उपक्रमाला चालना देण्यासाठी या बैठकीत यावेळी चर्चा करण्यात आली. देशातल्या प्रमुख कंपन्यांनी आपलं उद्दिष्ट गाठलं तर त्याचा फायदा मेक इन इंडिया कार्यक्रमाला होऊ शकतो, असंही गीते यावेळी म्हणाले. राज्यातल्या ज्या भागात औद्योगिक झोन उभारण्याचा सरकारचा विचार आहे तिथल्या जनतेला जर तो नको असेल तर सरकार तो लादणार नाही, अशी स्पष्टोक्ती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत आज दिली. राज्यात 50,000 कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक होण्यासाठी करार झाले आहेत. या उद्योगांमधून 2 लाख तरुणांना काम मिळेल. त्याचबरोबर बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचंही देसाई म्हणाले. त्याचबरोबर कोकणातल्या केमिकल झोनबाबत शासन स्तरावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असंही त्यांनी सांगितलं. राज्याला दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीनं ग्रामीण भागातल्या नद्यांचं पुनरुज्जीवन केलं जाईल, असं जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात मुंडे यांच्या उपस्थितीत जलसंधारण महामंडळाच्या संचालक मंडळाची तसंच कार्यकारी समितीची बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे आराखडे तयार करण्याचे निर्देश मुंडे यांनी यावेळी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले.
दुष्काळग्रस्त तसंच शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात साठवण तलावांची निर्मिती केली जाईल असंही त्या म्हणाल्या. राज्य सरकारनं सरसकट कर्जमाफी न करता संकटग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी द्यावी असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलं आहे. नागपूरमध्ये आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. विदर्भात नापिकी तसंच करगज बाजारीपणामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली. राज्यात यंदा अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम जवळपास वाया गेल्यानं शेतकरी वर्गाचं आता आपलं संपूर्ण लक्ष रब्बीच्या तयारीवर केंद्रित झालं आहे. सांगली जिल्ह्यात सुमारे 3,91,200 हेक्टर इतकं खरीपाचं क्षेत्र आहे. या हंगामात सोयाबीन, भुईमूग, तांदूळ, ज्वारी, बाजरी, तूर, मूग आणि सूर्यफूल ही पिकं घेतली जातात. मात्र सुरुवातीपासूनच पावसानं दडी मारल्यानं खरीप हंगामातली पिकं हाती लागणं कठीण होऊन बसलं आहे. जिल्ह्यातल्या 363 गावात खरीपाची आणीवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. त्यामुळे त्यांचं कृषी कर्ज दीर्घ मुदतीत रूपांतरित करावं लागणार आहे. रब्बीचं क्षेत्र 2,51,200 हेक्टर आहे. या हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, मका, करडई, सूर्यफूल ही पिकं घेतली जातात. या रब्बी पिकांसाठी सांगली जिल्हा सहकारी बँक पीक कर्ज उपलब्ध करून देणार आहे. रब्बी हंगामासाठी रुपये 344 कोटी 25 लाख उद्दिष्ट दिले असून त्याची पूर्तता 31 मार्च 16 अखेर केली जाईल. शेतकऱ्यांना शेती व शेतीपूरकसाठी प्रामुख्याने 47 कोटी 91 लाख शेतीचं मध्यम दीर्घ मुदत कर्ज पुरवठा बँकेने केला असून त्यामध्ये प्रामुख्याने दुभती जनावरे, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, द्राक्षबाग उभारणी, ठिबक, सर्वसामान्य कर्ज या कारणांचा समावेश आहे. एकीकडे खरीप पिकांची काढणी आणि दुसरीकडे रब्बीसाठी मशागत अशा दुहेरी कामात सध्या शेतकरी गुंतले आहेत. परतीच्या पावसामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. देशाला महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे देशहित इच्छिणाऱ्या सर्वांनी मतभेद विसरून सत्य शोधण्याच्या मार्गावर एकत्र येण्याची गरज आहे असं मत ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर ND पाटील यांनी व्यक्त केलं. कोल्हापूर इथं सत्यशोधक संशोधन आणि प्रबोधन संस्थेच्या स्थापनेवेळी ते बोलत होते. आज धर्माच्या नावावर विविध कर्मकांड केली जातात. त्यामुळे समाजात वाढत असलेल्या अंधश्रद्धेविरुद्ध लोकजागृतीची गरज आहे. तसंच महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार हा या संस्थेच्या स्थापनेमागचा मूळ उद्देश असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पुरोगामित्वाच्या नावाखाली सुरू असलेला वैचारिक दहशतवाद आणि दंडेलशाही खपवून घेतली जाणार नाही असा इशारा हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर यांनी दिला. कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. समीर गायकवाडला पानसरे हत्या प्रकरणात पुरोगामी लोकांनी हेतुपूर्वक अडकवलं आहे. समीर गायकवाड, रुद्रगौडा पाटील, प्रवीण लिमकर हे सनातन संस्थेचे साधक आहेत. संस्था स्वतःच्या साधकांना कायदेशीर मदत देणारच असं पुनाळेकर यांनी स्पष्ट केलं. सनातन संस्था धार्मिक कार्यक्रमांचा प्रसार करते. सिमी या दहशतवादी संघटनेशी तिची तुलना होऊच शकत नाही. त्यामुळे सनातनवर बंदीची मागणी अयोग्य आणि एककल्ली असल्याचं ते म्हणाले. नव्या पिढीनं सामाजिक समतेच्या लढ्यासाठी आरक्षणाचा शस्त्र म्हणून पुरेपूर वापर करावा असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी पुण्यात केलं. पुण्यातल्या येरवडा कारागृहात 24 सप्टेंबर 1932 रोजी झालेल्या ऐतिहासिक पुणे कराराच्या 83व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षातर्फे आरक्षण दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यावेळी उपस्थित होते. पुण्यात बांधण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी संदर्भात नागरिकांकडून 100 दिवसांच्या कालावधीमध्ये मतं मागवली आहेत अशी माहिती पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पहिल्या टप्प्यात 1.5 लाख नागरिकांनी आपली मतं मांडली आहेत, ज्यात स्वच्छ पुणे, हरित पुणे यासाठी जास्त मतं नोंदवली आहेत, असं आयुक्त म्हणाले. यापुढे पुणे महापालिकेतर्फे नागरिकांच्या घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेणार असल्याचंही कुणाल कुमार यांनी सांगितलं. गणेशोत्सवासाठी महानगरपालिकेची परवानगी न घेताच बेकायदेशीरपणे मंडप उभारणाऱ्या ठाण्यातल्या 78 गणेशोत्सव मंडळांना ठाणे महानगरपालिकेनं नोटिसा बजावल्या आहेत. सणांसाठी उच्च न्यायालयानं आखून दिलेल्या आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेनं या नोटिसा जारी केल्या आहेत, अशी माहिती महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे. न्यायालयानं दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी व्हावी याची जबाबदारी महानगरपालिकांवर असल्यानं ठाणे महापालिकेनं यासंदर्भात नियमावली तयार केली. परंतु ठाण्यात काही दिवसांपूर्वीच दहीहंडी उत्सवात आणि आता गणेशोत्सवातही नियमावलीचं उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळतंय. अनंत चतुर्दशीला होणाऱ्या गणपती विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली असून या संदर्भात गिरगाव चौपाटीवर सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 2 वर्षांपूर्वी मत्स्यदंशामुळे भाविकांना उपद्रव झाला होता, त्यामुळे भाविकांचं संरक्षण करण्यासाठी यावर्षी गणेश विसर्जनासाठी छोट्या हातगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच जर्मन तराफ्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे अग्निशमन दल, रुग्णवाहिका या सेवाही उपलब्ध केल्या जाणार असल्याचं मेहता यांनी सांगितलं. मुंबईच्या नागरिकांना मी एकच विनंती करेल की आता हे गणेश उत्सवाच्या जेव्हा आपण विसर्जनाला याल त्या उत्सवाचा आपण सर्व प्रकारचा आनंद घ्यावा. मात्र हे घेत असताना ते सुरक्षित पद्धतीने करावा आणि बीचेस जे आपले हे जे समुद्राचा तट आणि किनारा आहे ते स्वच्छ राहील याची सर्वांनी काळजी घ्यावी, हेच मी सर्वांना विनंती करेन. विश्वशांती केंद्र आळंदी, मायर्स MIT पुणे या संस्थेच्या वतीनं आज सिंहस्थ कुंभमेळ्याचं औचित्य साधून विश्वधर्मी भारतीय संस्कृती ज्ञानदर्शन सोहळा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला. जगातील सर्व पवित्र तीर्थक्षेत्रातील जल काळाराम मंदिरात जमा करण्यात आल्यानंतर काढण्यात आलेल्या विश्वधर्मी ज्ञानदिंडी सोहळ्यामध्ये विविध धर्माचे जाणकार प्रतिनिधी आपापल्या धर्मग्रंथाच्या प्रतीसह सहभागी झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शेकडो विणेकरी, टाळकरी, भाविक भक्त या दिंडीत सहभागी झाले. जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अरुण जामकर यांच्यासह विविध विद्यापीठांचे आजी माजी कुलगुरू या सोहळ्यात सहभागी झाले. थोर विचारवंत आणि संघटक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती. एकात्मिक मानवतावादाचे लेखक आणि अंत्योदयाचे द्रष्टे दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 रोजी उत्तर प्रदेशातल्या एका लहान गावात झाला. भारतीय सभ्यता आणि संस्कृतीची चिंतनधारा या आधारावर त्यांनी संपूर्ण विश्वाला एकात्मिक मानवतावादाचा संदेश दिला. विकासाच्या अंतिम टप्प्यावर गरीबातल्या गरीब व्यक्तीच्या कल्याणाकरता त्यांनी अंत्योदयाचा मार्ग दाखवला. दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांना उजाळा देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी केंद्र सरकारनं नुकतीच दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण क्षेत्रांमध्ये सुरळीत आणि अखंडित विद्युत सेवेचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमाला लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली उपस्थित होते. राज्यातही आज यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्षीपासून एकात्म मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती अंत्योदय दिवस म्हणून साजरी करण्याचं शासनानं ठरवलं आहे. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राजभवन इथं उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. राजभवनातले अधिकारी, कर्मचारी तसंच पोलीस कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विधानभवनातही विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी इतर मान्यवर देखील उपस्थित होते. उस्मानाबाद इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उपाध्याय यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली. दीनदयाळ यांचा साधेपणा आणि दूरदृष्टी, देशहितासाठी आवश्यक चिंतन आणि त्यांनी आजीवन केलेलं देशकार्य या सर्वांचे संस्कार भारतीय जनता पार्टीवर झाले आहेत, असं भाजपा नेते मिलिंद पाटील यांनी यावेळी सांगितलं.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं देशाप्रती असणारे योगदान चिरंतन स्मरणात राहील असं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. अहमदनगर इथं आज पाटील यांच्या हस्ते दीनदयाळ यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं, त्यावेळी ते बोलत होते. युवा पिढीने त्यांचं जीवनचरित्र अभ्यासावं असं आवाहन त्यांनी केलं. राज्याच्या बांधणी आणि जडणघडणीमध्ये बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांचा सिंहाचा वाटा आहे. आपलं शहर राज्य समृद्ध करण्यासाठी नवीन पिढीनं वानखेडे यांचा आदर्श घ्यावा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. नागपूर इथं आयोजित शेषराव वानखेडे जन्मशताब्दी सोहळ्यात ते बोलत होते. बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे उत्कृष्ट राजकारणी, क्रीडापटू, विविध क्षेत्रात सर्वगुण संपन्न असणारे ते एक व्यक्ती नसून एक संस्थाच होती असंही फडणवीस यावेळी म्हणाले. माथाडी कायद्याचे जनक अण्णासाहेब पाटील यांच्या 82व्या जयंतीनिमित्त मुंबईत कर्नाटक बंदर इथं आयोजित कार्यक्रमात त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलं. माथाडी कायदा संमत व्हावा यासाठी अण्णासाहेबांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच आज माथाडी कामगार ताठमानेनं जगत आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. आपल्या लाडक्या नेत्याला वंदन करण्यासाठी माथाडी कामगारांनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती. कामगार मंत्री प्रकाश मेहता, कामगार नेते विजय कांबळे, मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार या प्रसंगी उपस्थित होते. हवामान. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली फॉर्च्यून 500 कंपन्यांची प्रमुखांची भेट. अनेक राष्ट्रप्रमुखांशी केली चर्चा. हज यात्रा चेंगराचेंगरीतल्या मृतांमध्ये 14 भारतीय नागरिकांचा समावेश. 13 जखमी भारतीयांवर उपचार सुरू. त्याग, समर्पण, बंधुभावाची शिकवण देणारा ईद उल जुहाचा सण राज्यासह देशभरात साजरा. सिंहस्थ कुंभमेळ्यातल्या शाही स्नानाची अखेरची पर्वणी. त्र्यंबकेश्वर इथं विक्रमी गर्दी. आणि एकात्मिक मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती अंत्योदय योजनेच्या माध्यमातून साजरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.